गुड मॉर्निंग. मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आहे शनिवार. मी थोडा इथे ब्रेकफास्ट बनवते आहे. माझं तर सध्या स्वतःचं पथ्यपाणी चालू आहे, पण घरच्यांसाठी नाश्ता बनवणं गरजेचं आहे. तर मी इथे उपमा बनवते. इथे एका कढईत मी रवा भाजून घेतला. रवा नेहमी मीडियम घ्यायचा, म्हणजे मग तो छान होतो शिऱ्यासाठी पण किंवा उपम्यासाठी पण. तर इथे मी रवा भाजून बाजूला ठेवला आणि त्याच सेम कढईमध्ये तेल घालून घेतलं. आता इथे मी फोडणी तयार करते. जिरे मोहरी घालून घेतलं आहे आणि आता त्यावर कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा छान परतून झाला की मग पुढची प्रोसिजर आहे. तर आधी मी कांदा परतून घेते. त्यावर कढीपत्ता आजकाल मी तुम्हाला सांगितलं ना, फोडणीत घालत नाही शक्यतो, मी वरून घालते, म्हणजे मग तो छान रंग तसाच राहतो. इथे मिरची आणि टोमॅटोही घातलं आहे आणि सर्व छान एकत्र व्यवस्थित असं परतून घेणार आहे. त्यावर थोडेसे मटारचे दाणे आणि थोडेसे काजू हे सर्व घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. हे पहा, यातले काजू खायला खूपच छान लागतात. हे सगळं छान परतून झाल्यावर यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. शक्यतो गरम पाणी घालायचं आणि आता यामध्ये साखर आणि मीठ घालायचे, ते आपल्या चवीप्रमाणे. याला एक छान उकळी आली की मग आपण जो रवा बाजूला काढून ठेवलेला आहे तो घालायचा आहे, पण आपण तोपर्यंत उकळी येण्याची वाट बघूया. सकाळी सकाळी यांची मस्ती बघा कशी छान चालू आहे. चला तर आपण पुन्हा एकदा किचनमध्ये जाऊया. इथे पाण्याला उकळी येते. व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण तो रवा घालून घ्यायचा आहे, जो आपण काढून ठेवला आहे भाजलेला. आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावर आपण 1-2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. तसा रवा भाजलेला आहे त्यामुळे काही शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि गरम गरम पाण्यामध्ये तो लवकर फुलतोही. तर इथे मी आता झाकण ठेवते. हे पहा, आपला उपमा तयार झालेला आहे. यावर आता भरपूर कोथिंबीर आणि खोबरं घालून घेतलं आहे. कशी वाटली आजची डिश सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया उद्याच्या भागात.